नमस्ते. मंगलताई कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण हा भोपळा आहे. तर भोपळ्याचा आपण म्हणजे गाजराचा हलवा तर सगळेच खातात. आपण आज भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत आणि त्यासाठी साहित्य बघा. हे तूप आहे, हे टरबुजाचे बिया आहेत आणि बदाम आहेत आणि मनुके आहेत आणि ह्या माझ्याकडे 3च विलायच्या आहेत. तुमच्याकडे असेल तर 4-5 टाका तुम्ही. आणि त्यासाठी आपल्याला कलर लागेल, ऑरेंज कलर, फ्रूट कलर आहे आणि साखर. एवढ्याच साहित्यामध्ये आपण हलवा बनवणार आहोत आणि तो मी कसा बनवते तुम्हाला दाखवते. तर आपण हा भोपळा घेतलेला आहे ना, आपल्याला हलवा बनवायचा आहे. तर त्याचे सिलटे वगैरे काढत नाही बसायचं जास्त. म्हणजे मी तुम्हाला ते कसं किसतात ते दाखवते. हे भोपळ्याचे मी असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तो असा मधोमध चिरायचा आहे. तर आपण त्याचे 4 तुकडे करणार आहोत. 4 तुकडे आपण करणार आहोत. तर किसायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. असं धरायचं त्याला आणि असं असं किसायचं. म्हणजे आपण जेव्हा किसतो ना, तो मधला गर आहे ना तोच निघला पाहिजे. सिलटे आहे ना, सिलटे एकदम वरती राहतात आणि ते आपल्याला शिलायची पण गरज पडत नाही. तुम्हाला एक तुकडा मी किसून दाखवते, कारण जास्त जर सगळे जर किसून दाखवलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो. या प्रकारे असं किसून घ्यायचं. हे आपलं सिलटे हे घ्यायचं नाही, त्यामध्ये फक्त हे आपला गर आहे ना मधला तो घ्यायचा. तर या प्रकारे तुम्ही असं करून घ्या. पुढचं दाखवते तुम्हाला. तर आपण हे बघा, ते भोपळा आपण किसून घेतलेला आहे. यातलं पाणी वगैरे काढायचं नाही, पिळून असंच राहू द्यायचं याला. आणि कढई ठेवायची आणि कढई गरम झाली की आपण तूप टाकणार आहोत. तूप जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. एकदम छोटे चमचे आहेत, हे मी 5 चमचे टाकलेले. आणि आपण समजा गाजराचा हलवा बनवतो तेव्हा मुलं ते लाल दिसतं म्हणून खातात ना. तर आपले मुलं काही भोपळा खात नाहीत, माझे तर नाहीच खात. आणि हा जो कॅमेरा करतोय ना ते माझं छोटं बाळ आहे, म्हणजे 12 वर्षाचं बाळ आहे. ते पण भोपळा वगैरे काही खात नाही. त्याच्यामुळं मी असे बनवून त्याला खाऊ घालत असते. आम्ही सगळेच खातो, तो पण खातो. त्याकरता आपल्याला हिरवं दिसतं ना, म्हणून आपल्याला हा कलर त्यामध्ये टाकायचा आहे. तर चला, आपलं तूप गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये काजू नाही आहेत माझ्याकडे, संपलेले आहेत. तर तुम्ही काजू टाकू शकता. थोडं गरम होते आहे ना, थोडंसं भाजलं गेलं लगेच वाजतं ते. आणि आपण हे शिजलेला भोपळा टाकतो. छोटा भोपळा होता म्हणून 1.5 पावशेर आहे तो. हे आपण आता फोडणीला टाकलेलं आहे. आता यातलं आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे. भोपळ्याचं जे पाणी आहे ना ते आटवून घ्यायचं आहे. पहिला आपण पाणी आटवून घेणार आहोत आणि नंतर आपण साखर, वेलची नंतर टाकणार आहोत, कलर
तर दाखवते मी तुम्हाला यानंतरच. चला, तर आपलं आता भोपळ्यातलं पाणी आटतं आहे, म्हणजे थोडंसं आहे. तर त्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून घेऊ. वेलची पूड टाकली आणि साखर टाकू. जेवढं तुम्हाला गोड आवडत असेल ना त्याप्रमाणे. तर मी एवढी घेते. म्हणजे पावशरला एकदम पावशर म्हणजे 1.5 पावशर आहे ना तो भोपळा. तर त्याला आपण पावशरच्या थोडं जास्त टाकली आहे साखर. तुम्हाला जर जास्तच गोड लागत असेल तर तुम्ही आणखीन पण टाकू शकता. आता याला छान पाणी सुटणार, आणखीन पाणी सुटणार याला. तर आपण याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे आता आपल्याला म्हणजे भोपळ्याला जास्त पाणी सुटलेलं आहे. तर आपण त्याला आटवणार आहोत, त्याआधी आपण थोडासा कलर टाकू. ऑरेंज कलर आहे, म्हणजे आपण जो बिर्याणीसाठी वापरतो ना, जिलेबी बिर्याणी, तो कलर टाकायचा आहे. असं टाकून द्यायचं. बघा, तर आपल्या भोपळ्याचा हिरव्याचा आता ऑरेंज कलर झाला. दिसतो की नाही गाजराचा हलवा? म्हणजे भोपळ्याचा आहे तो, पण गाजरासारखा दिसतो. आपल्या मुलांना वाटतं गाजराचा बनवला आणि ते खाऊन घेतात. आता माझ्या बाळाला तर माहिती पडलं आज. चला, आता पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. चला, तर आपला हलवा हा तयार झालेला आहे. तर आपण यात साखर वगैरे सगळं सामान टाकलेलं आहे. आता आपलं ते पाणी पण आटलेलं आहे आणि एकदम थोडंसं राहू द्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे असं रसदार हलवा दिसतो, एकदम सुक्का सुक्का दिसत नाही. तर आता बघा, प्लेटीमध्ये घेते मी. माझ्या बाळाला देणार आहे मी खायला. या प्रकारे आपला हलवा तयार आहे. तर असं सोपे सोपे, म्हणजे जास्त साहित्य नाही लागत असं मी बनवते हलवा, म्हणजे कुठल्या पण वस्तू. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. म्हणजे बेल आयकॉन असतं ते पण दाबा. आणि असं छान छान रेसिपी तुम्ही बघून बनवा आणि खा. माझी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करू शकता. हे पण तुम्ही कमेंट करू शकता आणि सांगू शकता मला की चांगली झाली का नाही. तर आता हे गरम आहे, मी खाऊन दाखवत नाही. तर चला, बाय.